नंदुरबारात इलेक्ट्रिक बससेवेचा शुभारंभ, पर्यावरणपूरक प्रवासाकडे महत्त्वाचे पाऊल। नंदुरबार शहरातील बस आगारात आज नवीन इलेक्ट्रिक बसेसचे उद्घाटन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे, विभागीय वाहतूक अधिकारी धुळे येथील सौरभ देवरे, आगार व्यवस्थापक संदीप निकम, अवजड वाहतूक व्यवस्थापक प्रतीक्षा, सुपरवायझर रमेश वळवी, इंजिनियर नीरज गोराखळे, ठेकेदार रवी मिस्त्री, माजी नगरसेवक आनंदा माळी, लक्ष्मण माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमानिमित्त नंदुरबार बस आगारात सध्या 10 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या असून एकूण 42 बसांची मागणी करण्यात आलेली आहे। उद्घाटनानंतर आमदार डॉक्टर गावित यांनी स्वतः बसमध्ये बसून प्रवास करत बसमधील आधुनिक सुविधा व स्वच्छतेची पाहणी केली। यावेळी त्यांनी एसटी महामंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की इलेक्ट्रिक बसेस सुरू झाल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे। तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी ही पायरी अत्यंत महत्त्वाची ठरेल। या उद्घाटनानंतर परिसरातील नागरिक आणि प्रवासी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नंदुरबार जिल्हा हरित वाहतुकीकडे वाटचाल करत असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे। ई मराठी न्यूज नेटवर्क, आकाश चिंगा भुईक प्रकाशा। नंदुरबार जिल्ह्यासाठी सध्या 10 इलेक्ट्रॉनिक एसी बसेस आपल्याला आलेल्या आहेत। त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला, पुण्याला जायला वगैरे सहज चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल। कारण सुटसुटीत आहे, पुशबॅक आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालंय नंदुरबार जिल्ह्यातील वासियांना आणि बाकीच्या जिल्ह्यातील सुद्धा जे प्रवासी याच्यामध्ये प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणाने चांगला होईल। ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा।